नमस्कार बालमित्रांनो, आज आपण विषय मराठी निबंध लेखन हा खास तुमच्यासाठी तास आपण घेणार आहोत की सर्वांना वाटणारा सोपा परंतु परीक्षेच्या वेळी गोंधळलेला विद्यार्थी हा गोंधळामधून कसा कमी झाला पाहिजे, त्याच्या मनातला गोंधळ कसा कमी झाला पाहिजे याच्यासाठी हा तास आपण आयोजित केलेला आहे. अगदी हा 5वीच्या विद्यार्थ्यापासून पुढील सर्वांसाठी योग्य असा आहे. तर सर्वात प्रथम आपण निबंध म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. दरवर्षी तुम्हाला आता 5वीपासून तर पुढे अगदी 12वीपर्यंत आणि MPSC UPSCला सुद्धा UPSCला सुद्धा हे निबंध लेखन करावं लागतं आणि मग हे निबंध लेखन आपल्याला आलं पाहिजे, ती एक कला आहे. मग निबंध म्हणजे काय, सर्वात प्रथम तिचं आपण लक्षात घेऊ. निबंध म्हणजे नि अधिक बंध, म्हणजे जसं आपण हारामध्ये एखादा हार बनवतो, एखाद्या बगीच्यामध्ये जाऊन अनेक प्रकारचे फुलं आणतो आणि त्याच्यातले चांगले चांगले फुलं आणून एक सुंदर हार बनवतो, त्या पद्धतीने निबंध म्हणजे असे अनेक विचार एकत्रित, असे अनेक वाक्य किंवा अनेक भावना एकत्रित करून एक गुच्छ बनवतो, तो म्हणजे निबंध. आणि मग या निबंधाबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे की याचे प्रकार किती आहेत. तर त्याचे प्रकार पाहू आपण अगोदर. त्याचे प्रकार आहेत. प्रसंग लेखन पहिला प्रकार आहे. प्रसंग लेखन, यालाच अनुभव लेखन असं पण म्हणतात. अनुभव लेखन, तसेच त्याला वर्णनात्मक निबंध पण म्हणतात. असे सर्व याच्यामध्ये मोडतात. प्रसंग लेखन, अनुभव लेखन, वर्णनात्मक लेखन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आत्मकथन, आत्मवृत्त. आणि तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक. त्यानंतर चौथा प्रकार आहे वैचारिक. त्यानंतर 5वा प्रकार आहे चरित्रात्मक. त्यानंतर 6वा प्रकार आहे जे सण उत्सव यावर जे निबंध लिहितो ते. असे भरपूर प्रकार आहेत, नवनवीन प्रकार येत आहेत त्याच्यामध्ये, स्फुट निबंध वगैरे असे. त्यानंतर लघुनिबंध, असे अनेक प्रकार मोडतात. तर हे याच्यातले प्रमुख आपल्याला लक्षात घ्यायचे प्रकार की तुम्ही एक लक्षात घ्यायचं की सर्वात सुरुवातीला जर आपण 5, 6, 7, 8ला जास्तीत जास्त चरित्रात्मक निबंधावर जास्त जोर असतो. चरित्रात्मक निबंध, चरित्रात्मक म्हणजे काय, एखाद्याचं चरित्र जसं तसं लिहिणं. रयतेचा राजा, शिवछत्रपती किंवा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांचा निबंध आला की त्यांच्या जीवनाचा, मग याच्या काही पायऱ्या आहेत निबंधाच्या, त्या पद्धतीने ते लिहिलं पाहिजे. काही मुलं लिहिताना मग त्याच्या पायऱ्या लक्षात घेत नाही, म्हणून हे प्रकार पाहिले आपण. सर्वप्रथम हे प्रकार आहेत, हे लिहून घ्या वहीमध्ये आणि नंतर पुढची पायरी आपण लक्षात घेऊ. त्याच्या पायऱ्या आहेत. निबंधामध्ये प्रस्तावना असावी पहिलं म्हणजे. त्यानंतर मुख्य गाभा
आणि समारोप या 3 स्टेजने 3 पायऱ्याने निबंध लिहायचा। आता आपण जर चरित्रात्मक निबंधाचा घेतला, विद्यार्थ्यांनो निबंध लिहायचा म्हटल्यानंतर सर्वांना आता कृतीयुक्त शिक्षण आलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला एखादं चित्र दाखवलं जाईल आणि त्या चित्रावरून निबंध लिहायचा। मग त्या चित्रावरून तो निबंध तयार करायचा। तर त्याचं तयार करताना ते प्रस्तावना, गाभा, समारोप असं आलं पाहिजे। आणि याच्या सर्वांसाठी एक महत्त्वाचं आहे की सर्वांना प्रभावी भाषेचा वापर करावा। सर्वांनी प्रभावी भाषेचा वापर त्याच्यामध्ये असला पाहिजे। त्यानंतर त्याच्यामध्ये उदाहरणांचा वापर करावा। त्यानंतर काही सुभाषित, कवितेतील ओळी, संस्कृत वाक्य येत असतील तर काही वाक्य, काही सुविचार यांचा समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे। उदाहरणार्थ माझी आई निबंध लिहितोय आपण, मग स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं जर आपण सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये लिहिलं, आई म्हणजे देवाला पृथ्वीवर येता आलं नाही म्हणून त्याने जिला पाठवलं ती म्हणजे आई, किंवा जी आहे ती म्हणजे आई, जी देवाचं प्रतिनिधित्व करते ती म्हणजे आई। आणि म्हणून अशा आईबद्दल काय लिहावं, लिहिताना अगदी मन किती लिहावं असं वाटतं। आणि मग ती झाली प्रस्तावना आणि नंतर मग विषय, मग माझी आई। आता प्रत्येकाचीच आई जगामध्ये सगळ्या सारख्याच आई आहेत, सगळ्या सारख्याच मदत करतात। म्हणून तुम्ही जो निबंध लिहाल त्याच्यामध्ये गाभ्यामध्ये मग तुम्ही आई तुम्हाला काय मदत करते, आई तुम्हाला संकटकाळी काय मदत करते, तुम्ही आजारी असल्यानंतर काय करते, किंवा आई घरातलं कार्य करत असताना काय काय करते। आता याच्यातल्या चांगल्या काही बाबी लिहिल्या पाहिजेत, दोन्ही बाबी लिहिल्या गेल्या पाहिजेत। म्हणजे आई प्रसंगी मला शिक्षा पण करते, दटावते पण, हे पण लिहिलं पाहिजे। जसं फक्त आई खाऊ घालते, चांगलंच लिहितो, पण प्रसंगी माझ्याकडून चूक झाली तर आई मला वेळीच शिक्षासुद्धा करते, हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे। आणि म्हणून असं शेवटी समारोप लिहिताना असा पण लिहिला पाहिजे की देवा तू कुठे आहेस, तू तर दिसत नाहीस, पण मात्र तू कसा आहेस ते मला माझ्या आईमधून रोज तू दिसतोस, की ज्या मंदिरात गेल्याने देव दिसत नाही मात्र तो माझ्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असतो, तो म्हणजे आई। अशा पद्धतीने तो निबंध साधारण 5 ते 8च्या मुलांनी 10 ते 12 ओळी निबंध लिहिणं अपेक्षित असतं। आणि म्हणून अशा विविध प्रकारचा, आता त्याच्यामधले आपण जेवढे प्रकार आत्ता तुम्हाला सांगितले त्या प्रकारामधले तुम्हाला निबंध येत असतात। माझा आवडता सण तो येईल, प्रसंग आहे माझा आवडता सण, म्हणजे त्याचं वर्णन करायचं आहे तुम्हाला, त्या सणाचं वर्णनात्मक निबंध आहे तो। मग सणाला कुठलाही एक सण, दिवाळी, कोणाला रक्षाबंधन आवडेल, कोणाला दिवाळी आवडेल, कोणाला आणखी एखादा, किंवा मग प्रसंग लेखन जर असेल तर मग मी माझ्या शाळेतील पहिला दिवस, माझा शाळेतील पहिला दिवस, आता शाळेतील पहिला दिवस हे लिहायचं म्हणल्यानंतर प्रस्तावना, म्हणजे ह्या स्टेप वापरायच्या, कुठलाही प्रकार वापरायचा, या स्टेपनीच निबंध लिहायचा, अवघड जात नाही, कुठलाही प्रकार लिहा। ह्या 3 स्टेप लक्षातच ठेवायच्या। सुरुवातीला प्रस्तावना लिहायची, ती आकर्षक असावी, नंतर विषय आणि नंतर त्याचा समारोप, शेवट करायचा। असे साधारण 3 ते 4 परिच्छेद आपले 3-3, 4-4 ओळीचे असले म्हणजे 12 ते 13 ओळीमध्ये साधारण आपला निबंध तयार होतो। आलं लक्षात सर्वांच्या? आता निबंध लेखनाबद्दलची मनात असलेली भीती पहिली काढून टाका। काही शंका असेल तर ते विचारा। आहे काही शंका? चला पुढे जाऊया। तर आपण अशा पद्धतीने, तर आपल्याला या निबंध लेखनाबद्दल आपल्या लक्षात आलंच असेल की निबंधाचे आपण प्रकार अभ्यासले,
सराव अभ्यासला निबंधामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा तुम्हाला निबंध लिहायचे आहेत तेव्हा तेव्हा तुम्हाला निबंधामध्ये एक लक्षात घ्यावं लागेल की काही गोष्टीमध्ये निबंधामध्ये तुम्हाला अवांतर वाचनाची खूप गरज आहे. कशाची? अवांतर वाचनाची खूप गरज आहे. आता कधीकधी व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये असाही निबंध येतो, माझा आवडता खेळाडू, माझा आवडता खेळाडू किंवा माझी शाळा. आता हे माझा आवडता खेळाडू म्हटलं की लगेच काही जण लगेच सुरुवातच तिथून करतात की लगेच माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आहे, इथूनच सुरुवात करतात. असं नाही, प्रस्तावना वेगळी करावी लागेल की आता माझा आवडता खेळाडू याची प्रस्तावना कशी येईल? जगामध्ये अगदी प्राचीन काळापासून खेळाला महत्त्व आहे. खेळ हा खेळल्यामुळे माणसाच्या व्यक्तीच्या शरीराला व्यायाम घडतो आणि तो तन मनाने अगदी तंदुरुस्त राहतो. म्हणून खेळ खेळणं हे खूप चांगलं आहे. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून विविध खेळ खेळले जातात. तर काही खेळले जातात, काही खेळ पाहिले पण जातात, म्हणजे खेळ पाहिला पण जातो. तर त्यामध्ये मला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे क्रिकेट. आणि जर कोणी असं विचारलं की माझा सर्वात आवडीचा कोण आहे तो खेळाडू, तर मी सांगेल आणि मग सचिन तेंडुलकर. आणि मग खालच्या ओळीला लिहायचं सचिन तेंडुलकर, पूर्ण नाव, त्यानंतर सचिन तेंडुलकर कुठे खेळला, किती शतकं केली, काय काय केलं. म्हणजे त्याच्यासाठी सचिनची माहितीसुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे, एका खेळाडूची माहिती असली पाहिजे चांगल्या पद्धतीने. म्हणजे तशी अनेक खेळाडूंची असली पाहिजे. माझा आवडता संत म्हटलं तर एका संतांची माहिती आपल्याला असली पाहिजे, संताची माहिती असली पाहिजे. अनेक संत तुकाराम असतील, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा कुंभार, संत तुकडोजी महाराज यांची माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. म्हणजे त्यांची चरित्र वाचली पाहिजेत, तेव्हा तुम्हाला निबंध लिहिता येईल. गोंधळ हाच होतो, आपल्याला वाटतं निबंध खूप सोपा असतो आणि नेमकं लिहायला गेलं की काय लिहावं आता त्यांच्याबद्दल. मग त्यांच्याबद्दलची माहिती जर घ्यायची असेल तर त्यांची चरित्र वाचली पाहिजे, मग तुम्हाला चरित्रात्मक निबंध लिहिता येईल. मग तो सावित्रीबाई फुलेबद्दल असेल की सावित्रीबाईंनी काय काय केलं आपल्या जीवनामध्ये, त्या स्वतः शिक्षिका झाल्या वगैरे, त्यानंतर त्यांनी मग पहिली शाळा काढली, स्वतः मग शिक्षिका झाल्या, स्वतः शिकल्यानंतर शिक्षिका झाल्या, मग त्यांना लोकांनी किती विरोध केला वगैरे, सर्व माहिती ती माहिती असल्याशिवाय आपल्याला येणार नाही. म्हणून चरित्रात्मक निबंधामध्ये अवांतर वाचनाला पण महत्त्व आहे. कुठलाही निबंध लिहायचा असेल तर अवांतर वाचन असावं, स्वच्छ अक्षर असावं, शुद्ध लिहावं, व्याकरणिक चुका नकोत, व्याकरणामधल्या कुठल्याही चुका नकोत. म्हणून वाचन जास्तीत जास्त असलं पाहिजे. आणि वाचन करत असताना शब्दांकडे जाणीवपूर्वक, नवीन शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे की तो कसा लिहिलेला आहे, त्याला पहिली वेलांटी आहे की दुसरी आहे, पहिला न आहे, न नळाचा आहे की न बाणाचा आहे, हे सुद्धा जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे. आणि मग आपल्याला हे निबंध लेखन करताना ते अगदी बिनचूक होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता निश्चितच सर्व ज्या संकल्पना असतील त्या तुमच्या निबंधाबद्दल, आणि राहिलेल्या थोड्याफार काही भीती असेल तुमची निबंधाबद्दलची, ती मनातून निश्चितच निघाली असेल. त्याच्यासाठी तुम्ही निबंध लेखन करत असताना अगदी काही तुम्ही म्हणणार त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी खूप महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ रोज आपण प्रार्थना घेतो, त्या प्रार्थनेमधले काही वाक्य, त्या प्रार्थनेचा आपण कधी असा विचार करायचा की त्या प्रार्थनेमधले कुठले वाक्य आपण कुठल्या निबंधासाठी वापरू शकतो. प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञेतली कुठली शब्द आपण, एखादा राष्ट्रभक्तीवर निबंध लिहायचा आहे की भारत माझा देश किंवा भारत देश महान याच्यावर निबंध लिहा, किंवा राष्ट्रभक्ती याच्यावर निबंध लिहा, तेव्हा मला त्या
प्रतिज्ञेमधल्या काही ओळी त्याच्यामध्ये टाकता येतील आणि त्या सुंदर वाटतील. त्याच्यामुळे तुम्हाला त्या विषयाला म्हणून कुठेही काही वाचन केलं तर ते कुठल्या विषयाशी संबंधित आहे ते जाणीवपूर्वक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला आता याच्यामुळे तुमच्यामध्ये होणारे बदल एक लक्षात घ्या. हे निबंध लेखन ज्याला आलं त्याच्यामुळे काय फायदे होतात ते फायद्यांचा एकदा विचार करू, की तुमच्यामध्ये निरीक्षणात्मकता वाढते, निरीक्षण करण्याची शक्ती वाढते. हे लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण करणार तुम्ही, कारण आपल्याला साधे असे प्रश्न येतात, फळ्याचं आत्मवृत्त लिहा, पेनाचं आत्मवृत्त लिहा, खडूचं आत्मवृत्त लिहा, पडक्या किल्ल्याचं आत्मवृत्त लिहा. मग आपल्याला तो फळा, तो पेन याचं आत्मवृत्त लिहायचं म्हणजे त्याच्या व्यथा, त्याचा आनंद दोन्ही बाजू लिहायच्या. आणि या दोन्ही बाजू जेव्हा लिहायच्या असतात त्याचा जेव्हा आपण तो विचार करण्याची जी शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होते तेच कौशल्य आपल्यामध्ये निश्चित प्राप्त होत असतं. म्हणून निबंध लेखन हे कुठून आयतं पाहून जशास तसं लिहिणं अपेक्षित नाही. तुमच्या भावना त्याच्यामध्ये ओतप्रोत भरून अनुक्रमे आणि व्यवस्थित लिहिणं म्हणजे तो निबंध सरस आणि श्रेष्ठ असतो. अशा पद्धतीने आपण निबंधामधली जी तुमच्या मनातली भीती आहे ती इथेच नष्ट करा. हा व्हिडिओ पहा, याला लाईक करा आणि पुन्हा पहा. याच्यामुळे तुमची निबंधाच्या मधली जी शंका आहे, जो संशय आहे तो निश्चितच निघून जाईल, नष्ट होईल. तेव्हा पुनश्च सांगतो की पुन्हा हा व्हिडिओ पहा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.